नाशिकमध्ये गोकुळ गीते माघार घेण्याची दाट शक्यता। बंडखोरीवर ठाम राहिलेले गोकुळ गीतेंचं बंड आता थंड होण्याची चिन्ह। फडणवीस शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर आता अधिकृत घोषणेची शक्यता। तर नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या निर्णयासंदर्भात गिरीश महाजन, उदय सामंत पत्रकार परिषद घेणार। उदय सामंतांची गोकुळ गीते गणेश गीतेंसोबत चर्चा। मंत्री गिरीश महाजन सुद्धा सध्या नाशिकमध्येच। जळगावचं चित्र एकतर्फी, भाजपकडे बहुमत, माझ्या माघारीवर जळगावचा प्रश्न अवलंबून आहे असं मला वाटत नाही। नाशिकमधील बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया। जळगावातील शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम। गोकुळ गीतेंनी माघार घेतली तरी मी माघार घेणार नाही, रेश्मा काळेंकडून भूमिका स्पष्ट। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। उमेदवार माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नामुष्की। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रार केल्याचीही सूत्रांची माहिती। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर माझ्यावर दबाव आणतायत, तर मी मैदानातनं बाहेर पडावं म्हणून माझ्यावर आरोप। यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर हर्षजित देशमुखांची प्रतिक्रिया। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार। अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। अमरावती परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार मॅनेज झाल्याचाही आरोप। शिवाय उमेदवारांना 15 ते 20 कोटी घेतल्याची चर्चा। यशोमती ठाकूर यांचा आरोप। विरोधी उमेदवारांवर दबाव आणला जातोय, घोडेबाजार सुरू आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा हा आरोप। पैसा फेक, तमाशा देख असं हे चाललंय। सपकाळांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नशिबी पराभव दिसत असल्याची खासदार डॉक्टर अनिल बोंडेंची टीका। तर उमेदवाराच्या प्रकृतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करत बोंडेंकडून चौकशीची मागणी। काँग्रेसनं देशभरात अधिक मजबूत व्हावं, पवारांनी एकत्र येण्यासाठी पुढाकार घ्यावा, राऊतांचं वक्तव्य। तर काँग्रेस मजबूत करण्यासाठी ठाकरे गट विसर्जित करणार का, भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। दिल्ली दौरा आटपून एकनाथ शिंदे दरेगावी जाणार। पुण्याहून थेट साताऱ्यातील दरेगावी ते जाणार। शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। सर्व राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभारी या बैठकीला उपस्थित। नीट, सीबीएसई या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याचीही शक्यता। कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन। तर दिल्लीतील आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार। सोनम वांगचुक सुद्धा सहभागी होती, अभिजित दिपकेची माहिती। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेत भेट। दोघांच्या भेटीचा फोटो मला एकानं पाठवला। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतात, संजय राऊतांचा दावा। पंतप्रधान मोदी आणि माझी कधीही या ठिकाणी भेट झाली नाही। राऊतांकडे असलेला फोटो AI जनरेटेड असेल। राऊतांच्या दाव्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केला नाही। मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई प्रवास CMRच्या विमानानं केला होता, सुनेत्रा पवारांची माहिती। लोकसभेची सदस्य संख्या 824 पर्यंत वाढवण्याची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून शिफारस। नवीन मॉडेलनुसार आता मोठ्या राज्यांच्या लोकसभेत 50% वाढ होणार। लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस। SIR मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त S चोक्कलिंगम यांची भेट। पात्र मतदारांची नावे यादीतनं वगळली जाणार नाहीत याची खात्री देण्याची काँग्रेसची मागणी। तर खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश बाराईक यांचा राजीनामा। TMCकडे राज्यसभेमध्ये आता फक्त 10 खासदार। तृणमूल काँग्रेसचे आणखी काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याची शक्यता। रोहित पवारांच्या उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाची पंढरपुरात तयारी। आंदोलनासाठी मंडप बांधण्यास सुरुवात। आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसली तरी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या निवासस्थानावरील पक्ष कार्यालयामध्ये CIDची धाड। TMC आमदारांच्या बोगस स्वाक्षरी प्रकरणामध्ये ही कारवाई। तर CIDच्या कारवाईविरोधात TMCची कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव। मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव। निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून रिट याचिका। एका खटल्याची माहिती उघड न केल्यामुळे नटराजन यांची उमेदवारी रद्द केली होती। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार। नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही पत्रकार परिषद। उद्या दुपारी 12 वाजता मुंबईतल्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर। अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांचं उद्घाटन करणार।
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। ठाण्यामध्ये सतत गुन्हे घडतायत। मनसे नेते अविनाश जाधवांची सत्ताधाऱ्यांवर टीका। नालासोपाऱ्यात एफडीएची गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई, तर गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एफडीएचे छापे। कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले। धाराशिव जिल्ह्यामध्ये एफडीएच्या भेसळ विरोधी मोहिमेमुळे भूम परिसरात खवा उत्पादकांना अच्छे दिन, तर बाजारातील भेसळयुक्त खवा कमी झाल्यानं खव्याचे दर 30 रुपयांनी वाढले। कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आणि खारघर परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात मनसे आक्रमक। मनसेचा महावितरण कार्यालयावर तिरडी मोर्चा। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा। मनमाडचे नगरसेवक मजीद शेख यांचे आता जात प्रमाणपत्र रद्द। नाशिक जात विभागीय पडताळणी समितीचा हा निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार मजीद शेख यांचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूननं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत। अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले आणि नैसर्गिक धबधबे प्रवाहित, तर नांगरणीची कामं अर्धवट असून पेरणीवर सुद्धा अनिश्चिततेचं हे सावट। नाफेड आणि एनसीसीएफला बाजार समितीमध्ये लिलावातनं थेट कांदा खरेदीस मनाई केल्याच्या सूचनांमुळे कांदा खरेदी प्रक्रियेवर पेच निर्माण। 30 जूनपर्यंत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित। वाशिममध्ये मान्सूनला विलंब होत असल्यामुळे खरीप पेरण्या सध्या रखडल्या। शेतकऱ्यांनी घाई न करता बेण्याची उगवण क्षमता तपासून 10 मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करावी, कृषी विभागाचा सल्ला। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दुहेरी संकटात। युरिया आणि खताच्या तुटवड्यासह बियाण्यांचे दर आता प्रति बॅगा 500 रुपयांनी वाढले। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। वाशिम जिल्ह्यामध्ये खतांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संरक्षित साठा खुला। 650 मेट्रिक टन डीएपी खत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचं प्रशासनाचं पत्र। मुक्ताईनगर, भुसावळसह अनेक ठिकाणी विहिरीच्या पाणी पातळीमध्ये घट कायम। उष्णतेच्या परिणामामुळे सिंचनाचा पाणी प्रश्न भेडसावणार असल्याचंही चित्र। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे हळदीची उगवण रखडली। साधारणतः 15 ते 30 दिवसात उगवण होणाऱ्या हळदीसाठी संरक्षित पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा आधार। गोंदियातील रामनगर ते सूर्यटोला या मार्गावर भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट सोडल्यामुळे अपघातांची मालिका सुरू। 2 महिन्यांपासून खोदलेला रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। जळगावच्या कुऱ्हाड खुर्दमध्ये बैलजोडी परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या 2 मुलांनी वडिलांसोबत शेतात औत ओढलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी पुन्हा एकदा यामुळे समोर येत आहेत। चंद्रपूरच्या गोसी खुर्द या सिंचन कालवा घोटाळा प्रकरणी एसीबीची कारवाई। 14 कोटींच्या घोटाळ्यामध्ये 4 बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर काका पुतण्याचा अत्याचार घटनेचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत 20,000ची मागणी। उस्मानपुरा पोलिसांकडून काका आणि पुतण्याला अटक। धाराशिवच्या तुळजापूरमधील खंडाळा गावामध्ये विजेच्या धक्क्यानं युवा शेतकऱ्याचा मृत्यू। गौतम जाधव असं 40 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव। बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये प्रेम प्रकरणात झालेल्या हत्या प्रकरणात आता नवा खुलासा। पत्नीनंच पतीला चिकन राईस आणायला पाठवलं आणि प्रियकराला सांगून काढला काटा। या प्रकरणी 3घांना अटक। यवतमाळच्या ढणकी या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग। लग्नासाठी ठेवलेले कपडे, किराणा दुकानाचं सामान, घरातील इतर साहित्यही जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचे यामुळे नुकसान। नाशिकच्या येवल्यामध्ये विवाहितेचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळून आल्यामुळे खळबळ। मुलीला मारहाण आणि हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गंभीर आरोप करत घातपात झाल्याचा वडिलांकडून संशय व्यक्त, तर येवला तालुका पोलिसात पती, सासरा आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। दिल्लीतील आयजीआय विमानतळावर सीमाशुल्क विभागाकडून 2 कोटी 43 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, तर बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाला एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक। भंडाऱ्याच्या तुमसरमधील डम्पिंग यार्डला भीषण आग, तर लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक, तर विषारी धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्समधनं एमडी ड्रग्सची तस्करी, तर तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक। आरोपींकडनं 11,31,900 रुपये किमतीचे 113 ग्रॅम 190 मिलीग्रॅम एमडी ड्रग्स जप्त। एमडी ड्रग्सची ही तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई। मुंबईमध्ये मालाबार ग्रुपच्या हंगर फ्री वर्ल्ड या उपक्रमाचा शुभारंभ। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन। 100 विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक यामुळे आहार मिळणार।
जगातील आघाडीच्या ज्वेलरी रिटेल समूहांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येतोय.